पण नेहमीप्रमाणे आज महिन्याचे सणवार विषयी माहिती घेणार आहोत. महिन्याचे सणवार आतापर्यंत बघितलं आपण. आता फाल्गुन महिन्यापर्यंत घेतलेत. मध्येच सुरुवात केली होती. आज आपला चैत्र महिना, मराठी महिन्यातला पहिला महिना. चैत्र महिन्यातील सण उत्सवांची माहिती देते. गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. हा हिंदू वर्षाचा पहिला दिवस आहे. रामनवमी. चैत्र शुद्ध नवमीला भगवान रामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिनी राम मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम होतात. हनुमान जयंती. चैत्र महिन्यात हनुमान जयंती देखील साजरी केली जाते. चैत्रगौर. चैत्र महिन्यात चैत्रगौर पूजन देखील केले जाते. आता मराठी महिन्यातला पहिला महिना आणि पहिला सण. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यात देखील साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. याच दिवशी माझ्या घरी कन्यारत्न जन्माला आलं. माझी मुलगी गुढीपाडव्याची आहे. पहिली बेटी आणि धनाची पेटी. खरोखरच माझी सुंदर मुलगी आहे आणि भाग्यवान आहे. या दिवशी दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवमीला सुरुवात होते आणि राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरिचर नावाच्या राजाने इंद्रामार्फत त्याला मिळवलेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता चैत्र महिन्यातील पहिला दिवस, म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात. तसेच ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस असल्याचे मानले जाते. पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात. एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा असल्याचे सांगितले जाते. शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. तेव्हा देवी देवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्याची विनंती केली. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण केले आणि ते शंकासुराचा चिरछेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान, आपल्या हातून माझं मरण यावे याकरिताच मी वेद पळवले. आपण माझा वध अवश्य करावा, परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे, म्हणजे माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा. असे भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला. शंकासुराचा चिरछेद करण्यात तितक्यात त्याने आतून मरण यावे म्हणून ही इच्छा पूर्ण केली आणि त्याचा वध झाला. आणि त्याने शंकासुराचा वध झाला आणि त्या दिवसापासून विष्णूने आता शंकास धारण केले. तर शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकाचा पराभव करण्यासाठी 6,000 मातींच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्याच्या साह्याने त्याच दिवशी शंकाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. या शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.
तर एका आणखीन कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली, तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली, ती म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न लागले. पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. याला चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिनी म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात. तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीया या दिवशी देवी सासरी जाते. श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो असेही म्हणतात. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वज नव्हे तर विजय. श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो असेही म्हणतात. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास बघून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वज नव्हे तर विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत करून ध्वज उभारून मोठ्या आनंदाने स्वागत केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते. तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढीही सूचक आहे. म्हणजे बघा, आपल्या ह्या चैत्र म्हणजे मराठी महिन्यातील पहिला सण, पहिला महिना आणि ही तुम्हाला दिलेली माहिती. आत्तापर्यंत आपण घेतली माहिती, पण आज पहिला महिना, पहिला दिवस आणि माझ्या मुलीला हॅपी बर्थडे टू यू बेटा दीपाली. माझ्या मुलीचा आज वाढदिवस आहे. तिच्या सासूबाईंचा पण वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शालिनीताई. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.